आजचा जो दिवस आहे तो आपण सगळेजण विजयादशमी म्हणून साजरा करत असतो. तर विजयादशमी, दसरा हे बऱ्यापैकी सगळ्यांना ज्ञान असणारे शब्द आहेत. ह्या दोन शब्दांबरोबर जे अर्थ फार दिवसापासून किंवा फार दृढ झालेले आहेत ते दोन अर्थ मला असे वाटतात. एक, दसरा किंवा विजयादशमी हा आपण विजयोत्सव साजरा करत असतो आणि दुसरा त्याला जो अर्थ आहे तर या दिवशी सीमोल्लंघन केलं पाहिजे. जे एका ठिकाणाला दुसरीकडे गेलं पाहिजे, एका ठिकाणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ओलांडल्या पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. तर ह्या दोन संदर्भाने फक्त मी बोलणार आहे की विजयोत्सव आणि सीमोल्लंघन याच्यामध्ये विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या निमित्ताने काय करता येऊ शकतं. जसं विजयोत्सव हा जो आहे हा सर्वांना ज्ञात आहे की महिषासूर जो राक्षस होता त्या राक्षसाचा देवीने 9 दिवस युद्ध झालं आणि 9व्या दिवशी त्याचा वध झाला. तर वधाच्या संदर्भाने 10वा दिवस जो आहे हा विजयोत्सव म्हणून साजरा केला गेला. असा एक त्याचा पौराणिक संदर्भ तो आहे. तर दुसरा जो पौराणिक संदर्भ आहे तो आहे रामाचा, की रामाने रावणाला मारून आपल्या अयोध्येमध्ये ज्यावेळेमध्ये परत आले तेव्हा हा जो विजयोत्सव आहे हा दिवस विजयादशमीचा होता. याच्यानंतर जो सर्वात जास्त महत्त्वाचा मला वाटतो तो आहे की सीमोल्लंघन. सीमोल्लंघन कशाला करायचं? सीमोल्लंघनाच्या संदर्भाने असं होतं की आपण जे रामाची गोष्ट आहे किंवा देवीची गोष्ट आहे तर याला आपण धार्मिक महत्त्व आहे असं आपण समजतो की आपल्या धर्माप्रमाणे या खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपला धर्म आपल्याला काय सांगतो की जेव्हा रामाने रावणावरती विजय केला म्हणजे नीतीवरती अनितीवरती नीतीचा विजय झाला असं आपण म्हणतो. महिषासुरावरती जेव्हा त्या महिषासुराला मारलं देवीने तेव्हा राक्षसी विचारांवरती चांगल्या विचारांचा विजय झाला असं आपण म्हणतो. या अनुषंगाने जेव्हा त्याला धर्माचा बॅकग्राऊंड येतो किंवा धर्माचा संदर्भ येतो तर आपण नीतिवान झालं पाहिजे, चांगल्या विचारांचं झालं पाहिजे असं हे ओघानं त्यामध्ये आलं. जर धर्म आपल्याला नीतिवान व्हा असं सांगत असतो, धर्म आपल्याला द्रष्टे व्हा असं सांगत असतो का जे चांगलं आणि वाईट आहे याच्यामधला जो फरक आहे हा अगदी लहान मुलाला पण सांगू शकतो. पण दोन चांगल्या गोष्टींमधनं एक चांगली गोष्ट ज्या वेळेमध्ये मला निवडायची आहे त्यावेळेमध्ये माझा विवेक माझ्याकडे असला पाहिजे. आणि धर्माचं काम हा जो विवेक आहे हा विवेक जागृत करण्याकरता अधिकाधिक होतो का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे धर्म आणि आपले सण आणि उत्सव याचा एकमेकांशी संबंध जर का अशा पद्धतीने बांधला तर आजचा जो काही धर्म आहे आणि आजची जी परिस्थिती आहे ही याच्या किती विपरीत आहे. जे एका ठिकाणी आम्ही म्हणत असतो की आम्ही नीतिमान व्हायला पाहिजे आणि विवेकी निर्णय घेतले पाहिजे. याचबरोबर आजचे जे सगळे सण उत्सव फेस्टिवल हे कशा अनुषंगाने वापरले जातात तर आज जे उत्सव जे आहेत हे फेस्टिवल म्हणून समजले जातात. आज जे उत्सव आहेत हे समारंभ म्हणून केले जातात. आज जे उत्सव आहेत हे इव्हेंट म्हणून साजरे केले जातात. जर एखादा उत्सव हा इव्हेंट म्हणून साजरा केला जात असेल तर त्याच्यामधनं मागचं नीतिमान होण्याचे चान्सेस किती ते जवळपास नगण्य आहे. मग असे जे उत्सव आहेत हे उत्सव आपल्या कामाचे किती हा देखील प्रश्नाचा धर्म जे मानणारे लोक आहेत किंवा धर्माने अशा अनुषंगाने विचारला पाहिजे. याच्या विरोधामध्ये जाऊन याच्या अगदी पुढे जाऊन उत्सव म्हटल्यानंतर अपेक्षित काय आहे तर कोणताही उत्सव ज्या वेळेमध्ये होईल तर उत्सव तोच असला पाहिजे जो उत्सव माणसामध्ये उत्साह वाढवेल. संस्कार निकेतन उत्सवाची व्याख्या करत असताना असं म्हणत असतं की मनुष्यामध्ये उत्साहाने पुन्हा पुन्हा उभे राहण्यासाठी प्रेरणा फुंकणारा कार्यक्रम म्हणजे उत्सव. जो उत्सव माणसामध्ये प्रेरणा फुंकणारा असेल, उभं राहण्याकरता प्रेरणा फुंकणारा असेल तोच उत्सवाचं म्हटला पाहिजे. बाकी सगळे इव्हेंट आहे. मग या इव्हेंटमधनं आज साधं काय होतं, आज इव्हेंट किती डाऊनफॉल इव्हेंटचा जो आहे तो त्याच्यामध्ये सांगतो की आज उत्सवाचं स्वरूप काय आहे. उत्सव होतो तो नाच गाण्या करतात. उत्सव आला की आम्हाला नाचणं आठवतं, उत्सव आला की आम्हाला गाणे आठवतात, उत्सव आला की आम्हाला धिंगाणा आठवतो, उत्सव आला की आम्हाला शॉपिंग आठवते, उत्सव आला की आम्हाला डिस्काउंट आठवतो, उत्सव आला की आम्हाला खरेदी करायची असते. याच्या पुढे उत्सव हा आमच्या आयुष्यामध्ये येतच नाही. म्हणजे याच्यावरती एक जोक पण आला होता. एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक सांगतो की सर फेस्टिवलमध्ये आम्हाला तुम्ही सुट्टी द्या. तर तुमचं आता कोणता फेस्टिवल आहे तो म्हणतो की सर ते अमेझॉनवरती डिस्काउंटचा फेस्टिवल चालू आहे त्याकरता मला तुम्ही सुट्टी द्या. तर त्याला मागतं सगळं की अमेझॉनवरती डिस्काउंटचा फेस्टिवल लिहा, फेस्टिवलची गरज आहे. तर फेस्टिवलचं डिग्रेडेशन ह्या लेवलवरती करून आहोत. आणि ह्या अशा फेस्टिवलमधनं या अशा उत्सवामधनं माणूस उभा राहायला पाहिजे असं आपण करत आहोत. जी भारताची धार्मिक म्हणण्याची फार मोठी परंपरा आहे की चांगल्या विचारांचं प्रस्थापन झाले पाहिजे, चांगल्या विचारांची प्रतिष्ठापना झाली पाहिजे, चांगल्या विचारांच्या आधारावरती निर्णय झाले पाहिजे, चांगल्या विचारांच्या आधारावरती नीतिमान माणसं उभी राहिली पाहिजे. ही सण आणि उत्सवांची परंपरा आहे. तर
काळामध्ये जे डिग्रेडेशन उत्सवांचं होतं याची जबाबदारी कोणाची, हा देखील एक प्रश्न धार्मिक माणसाने नक्की विचार केला गेला पाहिजे. तर या अनुषंगाने जेव्हा पुढे विचार करायचा आहे की ह्या उत्सवांना आपण काय म्हणून पुढे कॅरी करणार, तर जेव्हा सीमोल्लंघन ज्या वेळेमध्ये आपण म्हणत असतो विजयादशमीच्या दिवशी, सीमोल्लंघनाला एक टॅगलाईन आपण दिली पाहिजे. सीमोल्लंघन कशाचं करायचं, सीमोल्लंघन करायचं आहे आम्हाला दुर्बोध जे आहे, दुर्बोधाकडून स्पष्टतेकडे जाणारं सीमोल्लंघन जे आहे हे आम्ही केलं पाहिजे. तर आमच्या आयुष्यामध्ये डिस्काउंट फेस्टिवल म्हणजे फिरणे, फेस्टिवल म्हणजे नाचणे, गाणे, धिंगाणा करणे हे दुर्बोध आहे. तर आम्ही जेव्हा सीमोल्लंघन विजयादशमीच्या अनुषंगाने करू तर आम्हाला जे झालेले दुर्बोध आहे, दुर्बोधला थोडक्यामध्ये आमच्या ज्या धारणा आहेत त्या धारणा आम्हाला तपासून बघता येतात का, अशा अनुषंगाने विजयादशमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला पाहिजे. तर आमचे दुर्बोध काय काय आहे, तर पहिला दुर्बोध आहे की थोडं खोटं बोलल्याने काय फरक पडतो, हा दुर्बोध आहे. माणूस फार सहजासहजी खोटं बोलून जातो, पण त्याच्याऐवजी मी सत्याचा आग्रह धरून माझं जीवन जगू शकतो असा जो बोध आहे, ही जी स्पष्टता आहे की खरं वागलं तरच खरं मिळणार आहे, जे पेरलं आहे तेच मिळणार आहे. मी व्यवहार करत असताना खोटं बोलतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अपेक्षित करतो की लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा. जर मी खोटं पेरतो तर मला विश्वास कसा काय भेटणार, खोटं पेरलं तर माझ्याबरोबर पण खोटंच होणार आहे. ह्या सत्यावरचा जो विश्वास आहे, हा विश्वास ठेवून मी व्यवहार करतो का, हा विश्वास ठेवून मी दुर्बोधाकडनं स्पष्टतेकडे जातो का, तर आमची तयारी अशा स्पष्टतेकडे जाण्याची नसते. म्हणून एवढी सगळी भारताची मोठी परंपरा सण उत्सवांची असताना देखील, एवढे धार्मिक परंपरा असताना देखील आजची जी माणसं आहेत ही निराश आहेत, आजची जी माणसं आहेत ही अउत्साही आहेत, आजची जी माणसं आहेत ही भेदरलेली आहेत, आजची जी माणसं आहेत ही घाबरलेली आहेत. ह्या घाबरलेल्या माणसांवरती धर्म काय काम करतो, आजची माणसं धार्मिक लेवलने फार भित्री आहे. तर मग धर्माचं काम काय आहे, तर धर्माचं काम करत असताना विवेकानंद असं सांगतात की आपल्या अंतर्जालामध्ये असणारं जे सत्य आहे हे शोधून काढण्याचं काम धर्माचं आहे. तर अशा अनुषंगाने माझ्या मनामध्ये झालेले दुर्बोध आहे, हे दुर्बोध मला स्पष्टतेकडे घेऊन जातात का, या निमित्ताने शस्त्रपूजा पण करावी लागते असं म्हणतात. तर शस्त्र याकरता कोणते, माझ्या जर का आतमधले दडलेले जे सत्य आहे हे सत्य जर का मला शोधून काढायचे असतील तर माझ्याकरता असणारे जे दोन साधनं विवेकानंद सांगतात ते सांगतात की मन आणि बुद्धी, या दोन साधनांच्या जोरावरती मला झालेले सगळे दुर्बोध मी स्पष्टतेकडे घेऊन जाऊ शकतो. इन्स्टेड ऑफ तयारी माझी असली पाहिजे. आज आम्ही जी ती कृती करतो त्या कृतीचा स्ट्रायकिंग पॉईंट काय, कोणत्या उद्देशाने आम्ही ती कृती करतो. ती कृती करत असताना मनामध्ये पहिली भीती, मला कोणती रागवेल म्हणून मी माझ्या कामामध्ये प्रामाणिक राहायचं म्हणतो आहे का मी प्रामाणिक राहिल्याने मला आनंद मिळतो म्हणून मी प्रामाणिक राहायचं म्हणतो आहे. तर बऱ्यापैकी कामाचे जे काही स्ट्रायकिंग पॉईंट आहे हे समोरच्याला वाईट वाटेल म्हणूनच मी काम करायचं म्हणतो आहे, हा दुर्बोध आहे. मी काम करेल कारण की मला आनंद भेटतो म्हणून, मी काम करेल जेणेकरून माझी प्रगती होईल म्हणून, मी काम करतो जेणेकरून मला प्रामाणिक राहता यावं म्हणून. हे जे माझ्यामध्ये असणारे सत्य आहे, प्रामाणिकपणा हा माझ्यामधला सत्यता आहे. सत्यनिष्ठेवरती मी जीवन जगेल ही माझ्यामधली सत्यता आहे. सत्याच्या आधारावरती जीवन असलं पाहिजे ही माझी सत्यता आहे. दोन गावात चांगले गावात तुम्ही व्यवहारामध्ये खोटं नाही बोलणार, ह्या आधारावरती मी जीवन जगतो का, हे सीमोल्लंघन मी करत नाही. त्यामुळे अशा ज्या धारणा आपल्या जीवनामध्ये झालेल्या असतात तर या धारणा ब्रेक कराव्या, या धारणा तोडाव्या. आणि हे जे दुर्बोध आहेत हे जेवढे जेवढे दुर्बोध आपण तोडू ते दुर्बोध जेवढे स्पष्टतेकडे जातील तेवढं सीमोल्लंघन अधिकाधिक आपलं होऊ शकतं. विवेकानंद पुढे असं म्हणतात की जोपर्यंत माणूस एखादा पुरुषार्थ करत नाही तोपर्यंत त्याला देवत्व मिळत नाही. आज समाजामध्ये मला मोठेपण हवं आहे, पण त्या मोठेपणाकरता झटण्याची तयारी फार कमी माणसांमध्ये असते. जे झटतात त्यांच्याकरता मोठेपण चालून येतं, जे झटत नाही त्यांच्याकरता मोठेपण कसं काय येणार. आणि मी नंतर मनामध्ये स्वतःला खात असतो की मला चार लोक विचारात का बरं नाही, विचारात नाही कारण की त्याकरता मी पुरुषार्थ केला नाही. ही जी दुर्बोध आहे ह्या दुर्बोधांवरती मला काम करावं लागेल आणि मला अधिकाधिक आनंदी राहता येतं, साधनांच्या व्यतिरिक्त पण आनंदी राहता येतं. ही जी सत्यनिष्ठ आहे, हे जो विचार आहे, ह्या विचारांच्या आधारावरती मी जीवन जगतो का, तर मी त्याच्यावरती जीवन जगायचं नाही म्हणतो आहे. मी जीवन जगायचं म्हणतो की माझ्याकडे वस्तू आल्या की मला आनंद मिळतो, माझ्याकडे अधिकाधिक महागडा फोन आला की माझं स्टेटस वाढतं. माझं स्टेटस हे माझ्या खरे बोलण्यावरती, खरे राहण्यावरती, जे अधिकाधिक जेवढं मी ट्रान्सपरंट असेल त्याच्यावरती माझं जीवन आधारित असलं पाहिजे. त्या बेसिसवरती लोक मला जज करणार आहे. माझ्याकडे किती संपत्ती, माझ्याकडे किती माणसं, माझे किती लोकांमध्ये संबंध अधिक जास्त, यावरती मला कोणी जज करत नाही. आणि आज माणूस ह्या सगळ्या साधनांवरती माझं स्टेटस आहे अशा अनुषंगाने जगत असतो. ह्या सगळ्या दुर्बोधांपासून आपण पुढे गेलं पाहिजे.
हे जेवढे दुर्बोध आपण करू, दुर्बोधांपासून स्पष्टतेकडे जाण्याचं सीमोल्लंघन जे आहे हे विजयादशमीच्या दिवशी झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि असंच जे सीमोल्लंघन आहे हे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये व्हावं आणि हे सर्वांच्या आयुष्यामध्ये होण्याकरता जगदंबा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देऊ, प्रभू रामचंद्र आपल्या पाठीमागे उभे राहावं अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि बोलून संपतो. धन्यवाद.